नमस्कार मंडळी, तर आज मी गोड पदार्थ दाखवणार आहे। तर तुमच्या लक्षातच आला असेल तर हा पदार्थ आहे मैसूर पाक। अत्यंत कमी साहित्यामध्ये आणि झटपट असा तयार होणारा घरच्या घरी मैसूर पाक चवीला तर खूपच छान लागतो। तर आता इथे साहित्य बघणार आहोत। 1 वाटी बेसन, साखर आणि तूप घेतलेलं आहे। हे सगळं समप्रमाणात घेतलेलं आहे। तर आता आपण तूप हे गरम करण्यासाठी ठेवून देणार आहोत। त्यानंतर साखर घेतलेली आहे, ती सुद्धा बुडेपर्यंत पाणी टाकलेलं आहे आणि गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। आता 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण गरजेनुसार तेल टाकून याची पातळ पेस्ट तयार करून घेणार आहे। जर तुम्ही तेल वापरणार नसाल तर तूप गरम करून थंड करून नंतर बेसनमध्ये टाकून याची पातळ पेस्ट तयार करून घेऊ शकता। तर इथे मी तेलाचा वापर केलेला आहे। तर तेल घेताना शक्यतो वासाचं घेऊ नका। तर बघा इथे तूप गरम होतंय आणि साखर सुद्धा आपली विरघळती आहे किंवा पाक तयार करून घेत आहोत। तर आता आपण साखरेचा पाक एकतारी पाक करून घेणार आहोत। तर साखरेचा पाक करताना आपल्याला मधामध्ये चेक करून बघावं लागणार आहे की पाक तयार झालेला आहे की नाही। तर अजूनही साखरेचा पाक तयार झालेला नाहीये, तर याला आपण थोडा वेळ अजून उकळू देणार आहोत। तर आता तुम्ही बघू शकता एकतारी पाक हा तयार झालेला आहे। आता गॅस कमी करणार आहोत आणि यामध्ये आपण फेटून घेतलेलं बेसन टाकणार आहोत। ही प्रोसिजर आपल्याला खूप फास्ट करायची आहे। गॅस मात्र मध्यमच ठेवणार आहोत आणि सतत ढवळत राहायचं आहे। तर एकीकडे गरम केलेलं तूप सुद्धा आपण यामध्ये थोडं थोडं करून टाकणार आहोत। तूप टाकण्यासाठी तुम्ही घरातील एका व्यक्तीची मदत घेऊ शकता आणि तुम्ही हे साहित्य सतत ढवळत राहू शकता। तर माझ्याकडे कोणी नसल्यामुळे मी ही प्रोसिजर एकटीच करत आहे। तर असं हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे आणि थोडं थोडं करून तूप सुद्धा यामध्ये टाकायचं आहे। तर तूप टाकल्यावर बघा किती छान अशी जाळी तयार होत आहे। तर याच पद्धतीने आपण तूप टाकणार आहोत आणि मिश्रण परत मिक्स करून घेणार आहोत। तर बघा तुम्ही छान अशी जाळी पडलेली आहे। तर हे सारण आपलं छान तूप टाकल्यामुळे फुलून येतं आणि त्याला छान अशी जाळी पडते। गॅस मात्र आपण मध्यमच ठेवणार आहोत, जास्त फास्ट करायचा नाहीये। तर तुम्ही बघू शकता तर आपल्या सारणला छान जाळी पडत आहे। तर याच पद्धतीने आपल्याला हे सर्व एकजीव करत राहायचं आहे। गरज वाटली तर तुम्ही अजून सुद्धा यामध्ये तूप गरम करून टाकू शकता। तर मैसूर पाक करण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो, पण चवीला आणि घरचा मैसूर पाक हा खूपच अप्रतिम लागतो आणि एका वाटीमध्ये भरपूर असा हा मैसूर पाक तयार होतो। तर तुम्ही बघू शकता की आता छान आपली जाळी पडलेली आहे। तर आता या स्टेजवरती मी गॅस बंद करणार आहे आणि एका ट्रेमध्ये हे सारण काढून घेणार आहे। तर इथे मी एक केकचा ट्रे घेतलेला आहे। तर यामध्ये हे सारण मी काढून घेणार आहे। तर मस्तपैकी अशी ही सारण फुललेलं आहे। याचा अर्थ आपल्या मैसूर पाकला छान अशी जाळी पडलेली आहे। तर तुम्ही बघू शकता हे सारण खूपच गरम आहे। तर याला आता आपण थोडं थंड होऊ देणार आहोत। आता थोड्या वेळानंतर आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत। जास्त थंड झालं की याच्या वड्या पाडल्या जात नाही, त्यासाठी थोडं गरम असतानाच आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत। तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही
कोणत्याही आकारामध्ये याच्या वड्या पाडून घेऊ शकता। आता जरी तुम्हाला याचा कलर पांढरा वाटत असला तरी हे सारण खूप गरम आहे। तुम्ही बघू शकता की तूप आपलं अजूनही आतमध्ये गरम आहे। तर पूर्णपणे थंड झाल्यावरतीच ह्या वड्या छान पिवळसर होतात आणि छान निघतात सुद्धा। तर नक्की करून बघा।